नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या टॉप 10 बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. युरोपियन युनियननं काल 20 मे रोजी रशियावर नवीन निर्बंध लादले. युरोपियन युनियनच्या वरिष्ठ अधिकारी काजा कल्लास म्हणाल्यात की रशियानं युक्रेनवरील हल्ले थांबवलेले नाहीत आणि यामुळेच रशियावर नवीन निर्बंध लादण्यात आले. त्यांच्यावर आणखी निर्बंध लादण्याची तयारी सुरू आहे. महाराष्ट्र आणि गोव्याजवळ अरबी समुद्रात आज 21 मे पासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. 24 मे पर्यंत तो अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकू शकतो. राज्याच्या किनाऱ्याला थेट धोका नसला तरी याचा परिणाम म्हणून समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. राज्यात ॲप आधारित प्रवासी सेवेत विनाकारण फेरी रद्द करणाऱ्या चालकाला एकूण भाड्याच्या 10% किंवा 100 रुपये दंड आकारण्याची तरतूद नवीन समुच्चय धोरणात करण्यात आली आहे. त्याबरोबरच काहीही कारण न देता प्रवाशानं ही फेरी रद्द केल्यास त्यांनाही 5% किंवा 50 रुपये दंड आकारण्याची तरतूद या धोरणात करण्यात आली आहे. याची अंमलबजावणी काल मंगळवारपासून सुरू झाली आहे. नवीन वक्फ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे. न्यायमूर्ती BR गवई आणि AG मसिह यांच्या खंडपीठानं म्हटलंय की याचिकाकर्त्यांनी अंतरिम दिलासा मिळवण्यासाठी त्यांचा युक्तिवाद मजबूत करावा. सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश BR गवई म्हणाले की प्रत्येक कायद्याला त्याच्या बाजूनं संवैधानिकतेचा अंदाज असतो. अंतरिम दिलासा देण्यासाठी तुम्हाला एक अतिशय मजबूत आणि स्पष्ट युक्तिवाद करावा लागेल, अन्यथा संवैधानिकतेचा अंदाज कायम राहील. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने शहर शिवसेनेत फेरबदल करण्यात आले. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची पुणे महानगर प्रमुखपदी नियुक्ती करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील पक्षाची सूत्रे धंगेकर यांच्या हाती सोपवली आहेत. लवकरच 2 किंवा 3 शहर प्रमुख नेमले जाणार असून धंगेकर यांच्या नेतृत्वाखाली शहर प्रमुख काम पाहणार आहेत. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध आणि समर्थन असे चित्र राज्यातील अनेक भागांत दिसत असताना मोबदल्याचा मुद्दा सर्वाधिक लक्षवेधी ठरतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना सर्वोत्तम दर देण्यात येईल अशी घोषणा केली आहे. रस्ते विकास महामंडळाकडून 5 पट नुकसान भरपाईचे संकेत दिले जात आहेत. मात्र काही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हाती येणारी रक्कम खूपच कमी आणि काही ठिकाणी मोठी रक्कम असेही चित्र आहे. ही संदिग्धता दूर व्हावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीनं यावर्षी विविध वाणांची 400 क्विंटल बियाणे विक्री झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही खरीप पीक परिसंवाद आणि कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमादरम्यान बियाणे विक्री झाली आहे. शेतकऱ्यांनी स्वतःकडील सोयाबीनचे बियाणे वापरावे, विकत घेऊ नये असे सातत्याने सांगणाऱ्या विद्यापीठाचे सोयाबीनचे 300 क्विंटल बियाणे शेतकऱ्यांनी खरेदी केले. यवतमाळमध्ये एका शिक्षकाच्या निर्गुण हत्येची घटना समोर आली आहे. मुख्याध्यापक पत्नीनं अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या मदतीनं आपल्या पतीचा काटा काढल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापिकेला अटक केली असून तिन्ही विद्यार्थ्यांनाही ताब्यात घेतलंय. पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय. मिळालेल्या माहितीनुसार यवतमाळ शहरालगतच्या चौसाळा जंगलात 15 मे रोजी जाळलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी याचा तपास सुरू केला. तपासात असे आढळून आले की मुख्याध्यापक पत्नीनेच पतीवर विषप्रयोग करून त्याचा खून केला आणि विद्यार्थ्यांच्या मदतीनं पहाटे मृतदेह जंगल परिसरात जाळून टाकला. पुणे शहरात मंगळवारी दुपारपासून सुरू झालेल्या पूर्व मोसमी पावसानं दाणादाण उडवली आहे. महापालिकेने नाले सफाई व पावसाळी गटारांच्या स्वच्छतेचं काम पूर्ण होत आलं असा दावा केलेला असताना या पावसामुळे कामाचा फज्जा उडालाय. तर शहराच्या अनेक भागांत चौकात रस्त्यावर पाणी तुंबल्याचे प्रकार समोर आले. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच आपत्ती व्यवस्थापनाची तारेवरची कसरत सुरू झाली आहे. IPLच्या आपल्या अखेरच्या सामन्यात राजस्थानच्या संघानं चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करत यंदाच्या हंगामाची सांगता विजयासह केली आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात टॉस जिंकल्यावर संजू सॅमसन यानं पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. चेन्नई सुपर किंग्सच्या संघानं पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 8 बाद 187 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना राजस्थाननं 17 चेंडू आणि 6 विकेट्स राखून विजय नोंदवलाय. आणि या बातमीसह वेळ झाली टॉप 10 बातमीपत्रात इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज